झी 24 तास एक पाऊल पुढे। गुळ व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे शेतकरी देशोधडीला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कोल्हापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत गुळाचे भाव जाणीवपूर्वक पाडले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। गुळाचे भाव 2500 रुपयांपर्यंत कोसळल्याने शेतकरी हवालदिल झालाय। साखर कारखानदारांच्या मनमानीमुळे ऊस उत्पादक शेतकरी अडचणींचा सामना करत असताना आता व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे गुळ उत्पादक शेतकरीही नाडला जातोय। कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुळाचे भाव 2500 रुपयांपर्यंत कोसळलेत। मुहूर्तावर काढलेल्या गुळाला 4500 भाव मिळाला असताना व्यापारी स्वतःच्या फायद्यासाठी गुळाचे भाव पाडत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। या वर्षीच्या दरात आणि गेल्या वर्षीच्या दरात खूप डिफरन्स आहे। माझा ह्या वर्षी 2700 रुपये गुळ गेलाय, गेल्या वर्षी तोच गुळ माझा 3350 ने गेलेला आणि ह्याला जो खर्च येतो तयार करायला त्याचा खर्चात बऱ्याच 40% वाढ झालेली आहे। तरी गुळात वाढ न होता खाली मार्केट आलेला आहे। गुळ तयार करायचा जो गुळ तयार करण्यासाठी खर्च येतोय आणि आता जर गुळ विक्री गेला तर त्याची जर बेरीज मारली तर शेतकऱ्याला काहीही परवडण्याजोगं नाही। गुळाचे भाव कोसळल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी बाजार समितीत गोंधळ घातला। मात्र व्यापाऱ्यांनी पुन्हा दबाव आणून गुळाचे सौदे सुरू केले। शेतकऱ्यांना परवडत नसेल तर त्यांनी साखर कारखान्यांना ऊस द्यावा अशी अरेरावीची भाषा व्यापारी करतायत। शेतकऱ्याला परवडत नाही ही गोष्ट मला सुद्धा मान्य आहे। काय लक्षात आलं काय? कारण खतं वाढलेत, पाणीपट्टी वाढली, लाईटची बिल आता वाढून आलेत। त्याच्यात काही नाही, नुसतं एकच करून प्रोडक्शन केलं याचं निरसन। तुम्ही गुळ आणू नका ना, फॅक्टरीला घाला की 2500 रुपये फॅक्टरी देते का नाही, फॅक्टरीला घाला ना तुम्ही। गुळ सौद्यांच्या वादात बाजार समिती बघ्याची भूमिका घेते तर सरकार कोणताही हस्तक्षेप करत नाही। त्यामुळे सर्वसामान्य गुळ उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे। झी 24 तास साठी कोल्हापूरहून प्रताप नाईकसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।